शेतकरी भावांनो, पीक विमा योजना ही शेतकऱ्यासाठी आहे का गोंधळ करण्यासाठी आहे, घोटाळे करण्यासाठी आहे, याचाच निर्णय राहिला. आता लोक तुम्ही बघितलेलं आहे की शासकीय जमिनीवर पीक विमा भरला तो घोटाळा झाला, कोणत्या तरी गायरान जमिनीवर पीक विमा भरला तो घोटाळा झाला, त्याच्यानंतर त्या शेतामध्ये पीकच नाही आणि अशा ठिकाणी पीक दाखवून पीक विमा भरला, घोटाळा झाला. हे प्रकार बघितला. पण आता एक नवीनच प्रकार या पीक विम्यामध्ये घोटाळ्याचा आलेला आहे. आणि महत्त्वाचं, हे जे काही घोटाळे होतात याच्यात सामील ते नुसते शेतकरीच नाही किंवा तो पीक विमा भरणाराच नाही, तर तिथले महसूल विभाग असेल, कृषी विमा कंपनीचे काही प्रतिनिधी असतील, हे सुद्धा त्याच्यासोबत आहेत. आणि लाखो रुपयांचा नुकसानीपोटी पीक विमा त्यांनी उचललेला आहे. म्हणजे पीक विम्याचा घोटाळा नुसता शेतकरीसुद्धा करू शकत नाही. यामध्ये ही शासकीय यंत्रणा असेल, पीक विमा कंपनीचे कर्मचारी असतील, हे सामील असल्याशिवाय असा घोटाळा होऊ शकत नाही. किंवा आपल्याला सविस्तरपणे बघायचं आहे. आणि त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यानं या पीक विमा योजनेच्या घोटाळ्यापासून सावधान होणं गरजेचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे, 1 रुपयात पीक विमा योजना या अगोदर राबवली जात होती. मात्र ही पीक विमा योजना बंद करण्याचं एकमेव कारण आहे की जो काही शासकीय जमिनीवर पीक विमा भरला, गायरान जमिनीवर पीक विमा भरला, नगर परिषदच्या जागेवर पीक विमा भरला, तिथं पिकच नाही म्हणून पीक विमा भरला. आता तुम्ही या अगोदर बघितलं असेल, जळगाव जिल्ह्यामध्ये केळीचा पीक विमा घोटाळा. म्हणजे वावरात केळीच नाही आणि केळी दाखवून पीक विमा भरला आणि पीक विमा उचलला, असा प्रकार घडलेला आहे. मात्र आता एक नवीन असा प्रकार झालेला आहे की तुम्हाला माहिती आहे, पीक विमा योजनेमध्ये जर समजा कोणी ती जमीन भाड्यानं केलेली असेल, ठोक्यानं केलेली असेल, तो जो कसणार आहे त्याला सुद्धा त्या जमिनीवर पीक विमा भरता येतो. मात्र त्यासाठी त्या जमीन मालकाचं भाडे करार, हमीपत्र हे त्यासोबत त्या पोर्टलवर अपलोड करावं लागतं. त्यावेळेस त्या जमीन कसणाऱ्याला हे पीक विमा भरता येतो. मात्र आता जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील 18वाल या गावामध्ये प्रकार असा घडला आहे की त्या जमीन मालकालाच माहीत नाही की आपल्या जमिनीवर पीक विमा भरलेला आहे. आता असा अनुभव बऱ्याच शेतकऱ्याला आला असेल पीक विमा भरताना की तो गट नंबर टाकल्याच्या नंतर तिथं अगोदरच दिसलंय की या जमिनीवर पीक विमा भरलेला आहे. मात्र या गोष्टी शेतकऱ्याच्या लक्षात येत नाहीत. आणि हा जो काही जळगावमध्ये पीक विमा घोटाळा झाला आहे याची दखल पुण्याच्या कृषी आयुक्तालयाने सुद्धा घेतलेली आहे आणि त्याची आता चौकशी लागलेली. नेमका प्रकार काय झाला आहे? 18वाल येथील शेतकरी निलेश रमेश चौधरी, पंकज सोपान चौधरी, लमित किटकर कोळी, राजेंद्र कृष्णा महाजन, मनोज इजाराम चौधरी, संजय खंदकू महाजन, दिलीप विष्णू चौधरी आणि अशोक तुकाराम बाऊसकर यांनी कृषी आयुक्तालयाकडे तक्रार केली. त्यांचा संशय ज्या शेतकऱ्यावर आहे, ज्यांनी पीक विमा भरला त्यांच्यावर आहे. मात्र तक्रार अशी केली की आमच्या जमिनीवर माघारीच पीक विमा भरलेला आहे आणि तो पीक विमा उचललेला सुद्धा आहे. असा घोटाळा जळगाव जिल्ह्यामध्ये उघड झालेला आहे. आणि महत्त्वाचं, हे जे काही घोटाळे होतात याच्यात सामील ते नुसते शेतकरीच नाही किंवा तो पीक विमा भरणाराच नाही, तर तिथले महसूल विभाग असेल, कृषी विमा कंपनीचे काही प्रतिनिधी असतील, हे सुद्धा त्याच्यासोबत आहेत. आणि लाखो रुपयांचा नुकसानीपोटी पीक विमा त्यांनी उचललेला आहे. म्हणजे पीक विम्याचा घोटाळा नुसता शेतकरीसुद्धा करू शकत नाही. यामध्ये ही शासकीय यंत्रणा असेल, पीक विमा कंपनीचे कर्मचारी असतील, हे सामील असल्याशिवाय असा घोटाळा होऊ शकत नाही. त्यामुळं आपण सुद्धा या गोष्टीपासून सावध राहिलं पाहिजे. अशी ही पीक विम्याबद्दलची महत्त्वाची माहिती होती. आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान.